शेवटची लढत इथून मात्र सेमीफायनलचा प्रवास असेल या संघांचा दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आयोजकांच्या वतीनं। वीरा 11 किडुकपाडा संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित करण्यात आले ते स्वरा स्पोर्ट्स वरचेवळे या टीमला 3 ओव्हरच्या मॅचमध्ये मात्र कोणता संघ सेमीफायनलची फेरी गाठणार या स्पर्धेची आणि याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागले। कालच्या रात्रीमध्ये न्यू यंगस्टार वहाळ संघाने सुपर 4 ची फेरी गाठली होती। गोलंदाज तयार राहुल उलवेकर। पहिलाच बॉल यावेळेस मात्र वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न फुलर लेंथ हाताळला गेला, थोडासा फुल टॉस होता, यॉर्क करून घेतला मित्र म्हणेन फलंदाजांना। डॉट बॉल निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात केली। मागच्या मॅच मध्ये मात्र काय कमालीची गोलंदाजी केली ती राहुल उलवेकरनं आणि कमी धावसंख्येचा मात्र डिफेंड केला, त्याचं संरक्षण मात्र केलं। आडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न, गुडघ्यांचा आधार घेत स्वीप केले बॉलला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय, हा येतोय पहिला चौकार टीम वरचे ओळीसाठी। च्या रात्रीमध्ये कालची क्वार्टर फायनलची मॅच थोडीशी एकतर्फी शेवटची मॅच झाली होती, कारण पहिल्यांदा बॅटिंग करत असताना वहाळ टीमनं मात्र तब्बल 59 धावा कुठल्या होत्या 3 ओव्हर्समध्ये। चांगला चेंडू होता, फुलर लेंथ यावेळेस मात्र अजून एक हाताळला गेला, तर मध्ये येणारा किंचितसा इथे मात्र फलंदाजाकडे उत्तर नव्हतं। विक्रम गरज जो चांगला बॅट्समन ओळखला जातो त्या टीमचा, आणि ही मॅच अशी आहे कारण इथून मात्र बक्षीस पात्र संघ होणार आहे, निदान एकतरी ट्रॉफी आज मात्र आम्हाला न्यायची आहे। या सिरादानं मात्र मैदानामध्ये खेळ केला जाईल, परंतु उंचपुरा गोलंदाज राहुलनं मात्र कमाल केले। मागच्याही मॅच मध्ये मात्र धावा डिफेंड करताना चांगली गोलंदाजी केली होती, तब्बल 3 फलंदाजांना बाद केलं होतं आणि आता सुद्धा एक चौकार आल्यानंतर सुद्धा साजेशी सुरुवात मात्र केले ती वीरा स्पोर्ट्स किडुकपाडा संघानं। बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पंच केलाय, कव्हर पॉइंटला इनफिल्ड मध्येच बॉल आहे, त्यामुळे फक्त सिंगल येईल। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर लागल्यात त्या 5 धावा, 5 रन्स ऑन अ बोर्ड। चांगली बॉलिंग झाले, पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी टिचून मारा केला जातोय तो राहुल उलवेकर याचा। वीरा 11 किडुकपाडा संघ आजच्या रात्रीमध्ये कमालीचा खेळ केलाय। इथे यश लागली होती आणि बॉल मागे चालला, यष्टीरक्षकाला चकवत लॉंग स्टॉप चाललाय आणि हा येतोय नशिबाचा चौकार। कट्टेकर दिलदार आयोजक कमी नाही कशाला, आमचा सतीश कट्टेकर स्पॉन्सर त्याच्या नावाचा हाय गोलबाला, भंगारपाड्याच्या टाऊनवर टुर्नामेंट भरवला दादाने नाईटला। नक्कीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा, या स्पर्धेचं थीम सॉन्ग आपण ऐकताय। सतीशजी कटेकर, समीरजी कटेकर यांनी प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि या सगळ्यांनाच मात्र सहकार्य लाभलंय या संपूर्ण स्पर्धेसाठी। या प्रत्येकाचं मात्र सहकार्य आज सतीशजी कटेकर, समीरजी कटेकर यांना लाभलंय आणि त्याचमुळे मात्र ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकलो। आज या स्पर्धेची 3री रात्र आणि 3 रात्रीमध्ये अगदी शांततापूर्वक मात्र खेळ सुरू आहे आणि खास करून प्रत्येक मॅचमध्ये मात्र कमालीची चुरस पाहायला मिळाले। शॉट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र ऑन साईडला टर्न केला होता। मिड विकेटचा फिल्डर येतोय वेगानं, त्या ठिकाणी येईल सिंगल। पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, मागच्या मॅचमध्ये 27-28 धावा डिफेंड झाल्या। रात्र इथून मात्र 30 ते 35 धावांपर्यंत मजल मारण्याचा नक्कीच मानस असेल आणि त्याच्यामध्ये यशस्वी ठरला स्वरा स्पोर्ट्स वरचे ओळे संघ, तर नक्कीच एक चांगली फाईट तुम्हाला आजच्या शेवटच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल। लेफ्ट हँड राऊंड विकेट यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र पाहायला जाईल।
बॅट ग्राउंडिंग करत असताना इथून मात्र पंचांनी थर्ड अंपायर रेफर केलाय. आता मात्र इथे पहिला डिसिजन फार महत्वाचा असेल. तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेतली जाते. थर्ड अंपायर थर्ड अंपायर आमचे बाविस्कर दीपक बोराडे. तो अतिशय महत्वाचा निर्णय असेल. पहिली रन जर कंप्लीट झाली नसेल तर मात्र एकही धाव मिळणार नाही. भावेश उलवेकरचं हे षटक सुरू आहे आणि फलंदाज मात्र बाद आहे. पहिलाच रनला बाद आहे त्यामुळे एकही धाव मात्र ऍड होणार नाहीये. सुमित घरत परततोय. टीमचा कॅप्टन यावेळेस मात्र निराश मानेनं माघारी परतेल. तर भावेश उलवेकरचं हे षटक आपण पाहतोय. व्यावसायिक खेळाडू आहे. ओमसाई बंगारपाडा या प्रतियश संघामधून सुद्धा खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. बऱ्याचशा तालुकानिहाय स्पर्धेमध्ये आपण या गोलंदाजाला पाहिलं असेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं मागे खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगली फील्ड त्या ठिकाणी शॉट थर्डमॅनला होते. रन मात्र मिळणार नाहीये. कमालीचा टर्न आहे या गोलंदाजाकडे. अगोदरच डावखुरे हाताचे फलंदाज म्हटले की उजव्या हाताचे फलंदाज अगोदरच थोडंसं दडपण मनामध्ये घेऊन फलंदाजी करतात आणि त्यामध्ये मात्र फिरणारे हे भावेश उलवेकरचे चेंडू. बॉल सोडून दिला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतो अंपायर हेमंत कोळी सरांचा. रन मात्र मिळेल. एक सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आजच्या रात्रीमधील कोणता संघ या दोन संघांपैकी मात्र सुपर 4 मध्ये दाखल होईल. स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅटची एज घेतली. शॉट फाईन लेगला झेलला जातोय. फलंदाज होईल बाद. आणखी एक सफलता मात्र भावेश उलवेकर आपल्या नावावर करत असताना आणि दुसरा धक्का मात्र बसलाय. सलामीवीर विक्रम घरतच्या खेळीचा अंत. तालुका ओपन मध्ये खेळून निखिल शेटकटेकर दिलदार आयोजक कमी नाही कशाला. निखिल शेटकटेकर दिलदार आयोजक कमी नाही कशाला. आमचा सतीश शेटकटेकर स्पॉन्सर त्याच्या नावाचा हाय बोलबाला. भंगारपाड्याच्या ग्राउंडवर टुर्नामेंट भरवलं दादाने नाईटला. आमचा सतीश शेटकटेकर स्पॉन्सर त्याच्या नावाचा हाय बोलबाला. भंगारपाड्याच्या ग्राउंडवर टुर्नामेंट भरवलं दादाने नाईटला. नक्कीच या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे. दुसऱ्या वर्षामध्ये मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा. उद्या मात्र स्पर्धा सुरू होत असताना मात्र तुम्हाला पहिली मॅच सेमीफायनलची पाहायला मिळेल. कालच्या रात्रीमधून सुपर 4 मध्ये दाखल झालेला न्यू यंगस्टर वहाळ संघ भिडेल आत्ता सुरू असणाऱ्या मॅच मधील विजेत्या संघाच्या विरोधामध्ये. सो पहिला सामना उद्याच्या रात्रीमध्ये खेळवला जाईल. चांगला बॉल होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बेट करून गेला डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला. कमालीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली आतापर्यंत. वीरा 11 किडुकपाडा संघाकडून धारदार गोलंदाजी. मागचा सामना मात्र जिंकला होता याच अभेद्य गोलंदाजी जोरावर आणि याही मॅच मध्ये क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये कमालीचा परफॉर्मन्स दिला. पहिल्यांदा राहुल उलवेकर आणि आता मात्र भावेश उलवेकर. शॉट ऑफ लेंथ होता. पुल केला. यावेळेस मात्र टर्न केला होता डीप पाकवर स्क्वेअर लेगला. मात्र क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. थ्रो येतोय तोपर्यंत मात्र दुसरी धाव कंप्लीट. 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल ती 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धाव फलकावर.
शेवटचं षटक फार निर्णायक असेल. निदान 10 ते 12 धाबा इथून मात्र काढाव्या लागतील, कारण स्परा स्पोर्ट्स वरचेवळे टीमकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. मागच्या मॅच मध्ये जे कामगिरी मात्र केली होती विरा 11 खेडूपाडा टीमनं, तशाच पद्धतीची कामगिरी मात्र दुसऱ्या सत्रामध्ये धावांना संरक्षण देत असताना, धावा डिफेंड करताना मात्र करावी लागणार आहे. परंतु या ओव्हरमध्ये काही झालं तरी सगळ्यात जुना जाणता खेळाडू उदय घरत याला मात्र आपल्या फलंदाजीतली चमक दाखवून द्यावी लागेल. आजच्या रात्रीमध्ये खूप चांगले स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून जरूर आलेत, परंतु आता मात्र गरज आहे धाबांची. पहिला चेंडू फेस करेल आणि समोर गोलंदाज आहे तो विरा 11 खेडूपाडा संघाचा उमेश भोईर. गोलंदाज सज्ज. समोर मात्र बरीचशी पावसाळे पाहिलेला दर्जेदार फलंदाज 40+ खेळाडू आहेत. प्रचंड अनुभव आहे, मोठा एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. तो उदय घरत. उमेश भोईर गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल, पहिलाच बॉल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला आघात केला होता. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली होती. रन घेण्याचा दुसरी प्रयत्न केला, परंतु बाद होईल फलंदाज. परतावा लागेल ते अमन घरतला. एकच धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 14 धावा. पंढरी शेठ फडके, दादा सरकार त्यांचा आवाज. चांगला बॉल होता यावेळेस, मात्र खोलात पडला. इथून मात्र प्रत्युत्तर नव्हतं. फलंदाजाला निष्प्रभ करून गेला हा चेंडू. गोलंदाजी पाहिली तर आज मात्र प्रभावित केलंय तीनही गोलंदाजांनी खेडूपाडा संघाच्या. राहुल असेल, भावेश असेल आणि आता मात्र उमेश सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून जी गोलंदाजी करतोय आणि संपूर्णपणे मी तर म्हणेन आतापर्यंत वर्चस्व प्रस्थापित केलं या मॅचवर विरा 11 संघानं. यावेळेचा स्लॉग स्वीपचा फटका उदय घरतच्या बॅट मधून मात्र येतोय हा तडाखा. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय हा दमदार षटकार. हा षटकार आणि उदय घरतच्या बॅटमधून मात्र अखेरीस षटकार आलाय. उमेश भोईर आता मात्र थोडासा संभ्रमामध्ये असेल, काही कशा पद्धतीने आता चेंडू टाकावा लागेल, कारण समोर मात्र अगोदरच म्हणालो होतो प्रचंड अनुभव आहे या फलंदाजाकडे. गोलंदाज सज्ज उमेश भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेचा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटकडे बॉल सरकलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये येऊन बॉलची फेक करेल. फेक झाली होती, परंतु सुंदर रनिंग मिड विकेट म्हणावे लागेल या दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्या पुढे जाईल. अतिशय महत्वपूर्ण धावा जोडत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र उदय घरत हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावर. मागची मॅच सुद्धा अशाच पद्धतीच्या धावा असताना मात्र डिफेंड झाली होती. सत्तावीस धावा जमवल्या होत्या विरा 11 खेडूपाडा संघाने आणि त्या धावा डिफेंड केल्या होत्या. आणि इथे आतापर्यंत धावा झाल्या त्या 22 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा चौकार जर आला या 2 बॉलवर तर नक्कीच टफ मॅच पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज. लो ऑफ फुल टॉस बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. बॉल मात्र काऊ कॉर्नर रिजन कडे झेलला जातोय. फलंदाज होईल बाद. आणि अगदी निर्णायक क्षणाला मात्र उदय घरतची विकेट प्राप्त करत असताना उमेश भोईर गोलंदाज. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी.
चा खेळ केलाय आज मात्र वीरा किडुकपाडा संघानं. हा लाल रंग आज धोकादायक ठरलाय बऱ्याचशा संघांसाठी आणि इथे मात्र थोडीशी धोक्याची घंटा वाजली असेल ती स्वरा स्पोर्ट्स वरची ओल्ड टीमसाठी सुद्धा. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. पॉइंटला मात्र चांगली फिल्डिंग होते, एकच धाव येईल. सिंगल रन मात्र पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रांती पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र स्वरा स्पोर्ट्स वरची ओल्ड टीमने धावा जमवल्या त्या 23 धावा आणि 24 धावांचं लक्ष्य. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी मात्र ही सुवर्ण संधी चालून आले. आजच्या रात्रीमध्ये वीरा 11 खिडुकपाडा संघ सुपर 4 मध्ये दाखल होणार की इथून मात्र या धावा वरचेवळे संघ डिफेंड करून या मैदानावर मात्र पराक्रम करणार. दुसरं सत्र चालू होईल, परंतु दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो दिनेशजी पाटील सरांचा. मी मात्र आजच्या रात्रीसाठी रजा घेतोय. थँक्यू सो मच. तत्पूर्वी जाऊया आज ज्यांचा आवाज मात्र आपल्याला ऐकायला मिळाला ते अर्थातच नेरे गावचा गोड आवाज सागरजी मांडवकर यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय. सागरजी मांडवकर यांचा सन्मान मात्र या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. नेरे नाईट गेले 5 रात्र, आजही डे, आजही नाईट. क्रिकेटसाठी मात्र असलेली कमिटमेंट. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. उदयनं लगावलेला 1 षटकारानं अंतर वाढवला धावांचा. त्या धावा वाचवल्या जातील का? कारण ज्या वीरा 11 खिडुकपाडा संघानं 27 धावा वाचवल्या बलाढ्य भैरवनाथ दुतुम संघाच्या विरोधात. आता असाच प्रकारचा भीम पराक्रम हा मात्र स्वरा 11 वरचेवळे संघ करेल का? फक्त आपल्या खेळाडूंना शिवाय तंबूच्या इथं कोणा बसू नका. आणि मगाशी सांगण्यात आलं होतं की खिडुकपाडा संघाच्या पाठीराख्यांचा जल्लोष चांगला आहे, फक्त कंट्रोल थोडासा करा. जवळ जवळ झोपाय. ती मुलं 3:45 वाजेपर्यंत सामना बघतायत. पहिल्या यानं घरी न्या. टावरवर चढायला लागली, कमाल झाली बाबा. चला सामना सुरू करायचा आहे. 18 चेंडू आणि तब्बल 24 धावांची गरज. काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ सेमीफायनलमध्ये खेळेल, या दोन्ही संघांनी आजच्या या 10च्या लॉट्समधून ताकदवान संघांना घरचा आहेर दिलाय. अफलातून कामगिरी करत
2 सामन्यामध्ये मात्र स्वरा 11 वरच्या वेळेस संघाने प्रभावित केलं आणि विजय संपादन केला. 1 बाय सहित सरळ चौथ्या फेरीमध्ये पोहोचले. त्याचप्रमाणे 1 बाय सहित 2 सामन्यामध्ये जिगरीचा खेळ करत गोलंदाजी धार दाखवत आणि भावेशचा खेळ बहारदार उमेश भोईरची ताकद आणि गोलंदाजी दाखवत या संघ इथपर्यंत पोहोचला आहे. तो म्हणजेच वीरा 11 किडुकपाडा संघ. शेवटचे 3 षटक आजच्या या रजनीमधील कोणता संघ उद्या खेळायला येईल, कोणता संघ इथून एक ट्रॉफी उचलेल येणारे वेळ ठरवेल. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज सुशांत घरत. इथे मात्र नशिबाची साथ मिळतीये उमेश भोईरला. चांगली फेकी होती, थोडीशी धांदल उडाली, त्याच्यामुळे एकदा मात्र मिळते. कारण सामना फार दूरवर नाही आहे. 24 धावांमध्ये एक मोठा फटका, सामना लगेच बॅलन्स होईल. परंतु एक निर्धाव चेंडू शतरक्षण गोलंदाजी करणारा संघ मात्र वडसर ठरेल. राहुल उलवेकर, आवाज द्यायचा नाही आहे, आवाज द्यायचा नाही आहे पॅव्हेलियनमधून. डायरेक्ट 2 धावांची पेनल्टी आयोजक सांगतायत, देऊ आम्ही. 4 वेळा सांगलाय, प्लीज विनंती आहे. जे आयोजक बोलतात ते मी सांगतो, त्याच्यामुळे वीरा 11 भावेश कंट्रोल. भावनाओं की कदर हम कर रहे हैं, भावनाओं की कदर आप भी करो. ट्रॉफी कोण उचलणार यासाठी धडपड सुरू आहे. कारण क्रिकेटमध्ये पैसा जरी असेल तरी पैशाला 2 लाखाची फायनल जिंकून 20,000 मिळत नाहीत, हे सगळ्यांना माहीत आहेत. पण युद्ध असतं ट्रॉफीचं. फुल टॉस चेंडू कन्वर्ट झालाय. या फुल टॉस चेंडूनं अंतर क्लिअर केलाय. उमेश भोईरनं आज संपूर्ण रजनीमध्ये आपला जबरदस्त बहारदार खेळ दाखवलाय. आलाय षटकार, काय ताकदीचा खेळ दाखवलाय. अनुभव म्हणजे नेमकं काय असतं हे दाखवून देणारा हा खेळ उमेश भोईरचा. नुसती फलंदाजी नाही तर गोलंदाजीच्या माध्यमातून हे सामने सहज फिरवलेत उमेशने. त्याच्यामुळे उमेश भोईर मात्र प्रभावी कामगिरी करताना एक चांगल्या मोठ्या फटक्यानं धाबांकडे धावा लागल्या तब्बल 8. 8ची सरासरी राखायची आहे. 24 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 2 चेंडूचा खेळ या षटकातील सुशांत घरतच्या षटकातील शिल्लक आहेत. सुरेख खेळ, दोन्ही संघ झुंजतायत, लढतायत. अजूनही कोणी हार मानायला तयार नाही, कोणी जिंकलं नाही, कोणी हरलं नाही. प्रत्येकाला माहिती आहे जोपर्यंत विजयावर शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत विजय नाही. हा सुद्धा लोअर फुलटा चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने टोलवला, डायरेक्ट फेकी केली, परंतु एकदा मात्र घेतली. नशिबाची साथ उमेशला लाभली. चांगली फेकी होती, नो डाऊट 100% चांगली फेकी होती. योगदान दिलं जाईल, कारण ज्याप्रमाणे सुंदर फेकी होती, गरज होती, चांगली फेकी. एक धाव मात्र मिळतीये. धाबाकडे धावा लागल्या 9 आणि या 9 धावा अजूनही एक चेंडूचा पूर्वार्धामधील पहिल्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू आणि 24 धावा. खोलवर टाकला टप्पा, मिडॉनला क्षेत्ररक्षक फंबलिंग पाहतोय. अशा चुका तुमच्या अंगलट येतील. इथे एक धाव तुम्हाला वाचवायची आहे. 1 धाव आरोग्यासाठी घेतली जाते. इथे 1 धाव विजयासाठी घेतली जाते. एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल, सेव्ह करावी लागेल. आपण नेहमी म्हणतो की पाणी वाचवलं पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे, थेंब थेंब म्हणजे या क्रिकेटच्या खेळातील एक धाव आहे. ती धाव वाचवली जाईल का? पहिल्या षटकाची सांगता झाली. धाबांकडे धावा लागल्या तब्बल 10. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 12 चेंडू 14 धावा मागच्या सामन्यात वाचलेत. या सामन्यात वाचवल्या जातील का? 12 चेंडू 15 धावा. दुतुम संघ पराभूत झालाय. त्याच्यामुळे इथे 12 चेंडू. चला छत्रपती सजवायचं आहे. वरच्या वेळेस संघ छत्रपती सजवा प्लीज. 12 चेंडू 14 धावा आहे. 2 सलामीर. राहुल उलवेकर आणि उमेश भोईर धाबांचा पाठलाग करतील का? देवस संघ अजूनही सामने पाहत असेल, कारण देवस संघ झोपणार नाही आहे. त्यांनाही 12 चेंडूने 15 धावा झाल्या नव्हत्या. दुतुमसारख्या ताकदवान संघाला 12 चेंडू 14 धावा दिल्या नाही किडुकपाडा संघानं. त्याच्यामुळे या 12 चेंडू 14 धावांचं गणित अवघड आहे की सोपं आम्ही दिल्या नाही, परंतु काढण्याचं धाडस लागतो. ती फलंदाजी पाहायला मिळेल का? राहुल उलवेकर आणि उमेश भोईरच्या माध्यमातून ज्या गोलंदाजानं सामना फिरवला होता
12 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना देवस संघाच्या विरोधात तो सुमित खैरत गोलंदाजीच्या मार्कवर निर्णायक षटक हाताळताना 12 चेंडू आणि गणित आहे 14 धावांचं. सुमित खैरत गोलंदाजीच्या मार्कवर. खडे खडे ठोकण्याचा प्रयत्न केला. डीप पॉइंटला शत्रषक तैनात होता आणि अतिशय सुरेख झेल टिपला. सेम टू सेम ॲक्शन रिप्लाय. देवस संघाच्या विरोधात 12 चेंडू 15 धावांची गरज असताना सागर पाटीलला याच सुमितनं पकडला आणि इथे सुद्धा पहिल्या चेंडूवर पकडलाय राहुल उलवेकरला. रंगीत गाणी. रंगीत गाणी जसा अर्थ लागेल तुम्ही लावाल तसं लावा. लावायचं तर लावा, नाही तर नका लावू. ते लावायचं तुमच्यावरच आहे. त्याच्यामुळे कसा अर्थ लावायचा आहे तुम्ही लावा. गणित बदललं. जे होतं 12 चेंडू आणि 14 धावा ते गणित आलं 11 चेंडू आणि 14 धावा. वन मॅन आर्मी. भावेश उलवेकरच्या अवतीभोवती हा सामना फिरतो. उमेशनं कमालीचा षटकार लगावला जरूर, पण भावेश उलवेकरची सर्वात मोठा की रोल या सामन्यामध्ये राहणार आहे. सुमित. सुरेख फटका. इथे मात्र डीप स्क्वेअरला येतो. एक धाव पूर्ण केली जाईल. एक धावेवर समाधान मानलं जाईल. बेल्स मात्र लकलकाट पडतो बेल्सचा आणि धाव मात्र मिळते एक. भावेशनं एक या धावसंख्येनं आपलं खातं खोललंय आणि धावा लागल्या त्या तब्बल 11. येणारे 10 चेंडू आणि 13 धावा. 10 चेंडू 13 धावा. उमेश भोईरने एक षटकार चढवत या सामन्यामध्ये जान आणली आहे. तर धावांचा अंतर होता तो अंतर एका षटकारानं क्लिअर केला आहे. त्याच्यामुळे बॉल टू रन 10-13. बॅटची कडा. इथे मात्र बरंच काही बिघडलं जाणार. लेटकटचा प्रयत्न. बॅटची कडा. शतरक्षक मात्र फंबलिंग झाला तिथे मात्र आणि चेंडू गेला सरळ डीप थर्ड मॅनच्या दिशेनं येतोय. हा मात्र विजयाकडे आगेकूच करणारा चौकार. त्या 3 धावांचा अंतर क्लिअर झालं. 9 चेंडू 9 धावा. उमेश भोईर कमालीचा खेळ आज या संपूर्ण रात्रीमध्ये. कमालीचा खेळ. वाव. सुंदर शतरक्षण. सुशांतच्या माध्यमातून मात्र अफलातून कमिटमेंट. आपल्या संघासाठी मात्र धाव वाचवलेत. मी कालही सांगितलं होतं पहिल्या रात्री की फ्रंटिंगचं काम जबरदस्त आहे पाटील. कंचन पालकर क्लिअर कामगिरी करतायत. त्यांचं कामच ते. त्याच्यामुळे त्यांचंही कौतुक. क्या बात, क्या बात, क्या बात, क्या बात. फक्त लाजवाब. क्रिटिकल परिस्थितीमध्ये एवढा रिस्की शॉट खेळणं मी नेहमी सांगतो की विपरीत परिस्थितीमध्ये तो चांगली कामगिरी करतो तो खरा माणूस. भावेश उलवेकर. हॅट्स ऑफ यू. सात चेंडू 4 धावा. या एका फटक्यानं मात्र कमालीचा खेळ दाखवलाय. पुन्हा एकदा येस. इष्ट विजय 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 विजय. जा तुम्ही जा. क्या बात. नाचा नाचा करा. अफलातून खेळ. डीजी. अतिशय दर्जेदार खेळ. संपूर्ण रात्रीमध्ये कामगिरी बहारदार झाली. अगदी ताकदवान संघांना घरचा रस्ता दाखवला. वीरा 11 संघ राहुल उलवेकरच्या मुलीचं नाव आहे आणि स्वतःचे मुलीचं नाव त्या संघाला मात्र विजेतावर आरूढ केला.
मॅन ऑफ द